सोनूचा फोटो काढूया आमच्या. वेलकम बॅक टू रिद्धी परब व्लॉग्स. हाय हॅलो नमस्कार, मी रिद्धी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. घरूनच व्हिडिओची सुरुवात करणार होती, पण खरं सांगते खूप उशीर झाला होता, त्यामुळे गाडीतच व्हिडिओ स्टार्ट केला. आणि मुलांचा आनंद बघा. तुम्हाला आता मी सांगते कुठे चालले, तो स्टे ट्यून. हॅलो. तर आज तुम्हाला आमच्या आनंदावरून कळलं होतं की आज आम्ही कुठे जातो आहे. आम्ही चाललो आहे गावाला आणि आम्ही सगळ्यांना सरप्राईज देणार आहोत. कोणालाच माहीत नाही आहे आम्ही येणार आहोत ते. लोकचा आनंद बघा आणि दादाचं सुद्धा. दादा काय कर, तू कुठे चालला दादा? हो आईकडे. पप्पा पप्पा की खुशी मिले नहीं समारी है ना. आम्ही जातोय गावाला आणि आम्ही सगळ्यांना सरप्राईज देणार आहे ना. सगळ्यांची आम्ही रिॲक्शन दाखवतो उद्या तुम्हाला सकाळी. मज्जा येणार आहे, मज्जा मज्जा येणार आहे ना. सगळ्यांची रिॲक्शन दाखवूया. असल्याकडे निखिलला तर माहीतच नाहीये, कोणालाच माहीत नाही आम्ही येणार आहे ते. फक्त निखिलच्या पप्पांना माहिती आहे. फक्त पप्पांना माहिती आहे निखिलच्या. मज्जा येणार आहे, बघूया. पण तू कोणी बोललं मला सांगितलं. हा? आणि आमच्या श्रेयसचा आनंद बघा. इकडे इकडे कॅमेऱ्यात दाखव. आणि आता आम्ही तुम्हाला उद्या कंटिन्यू करतो. ट्रेनमध्ये बसल्यावर एकदा दाखवतो. ट्रेनमध्ये आम्ही बसलो आहे. चला स्टे ट्यून. ट्रेन आलेली आहे. फायनली ट्रेन आली आहे. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि उद्या सकाळी उठल्यावर बघूया किती वाजता पोचतोय. सो स्टे ट्यून. गावी जायचंय आणि ओ आईंना भेटायचंय याचा आनंद आमच्या श्रेयसला इतका झाला की तो रात्रभर झोपलाच नाही. सारखं पप्पा मम्मा हेच चालू होतं आणि त्याने पूर्ण रात्र जागून काढली. काय बोलतो आहे ते तुम्हीच ऐका. तो झोपायला आहे. श्रेयस पप्पा गुड मॉर्निंग. तर आता झाली आहे सकाळ आणि वाजले आहेत सकाळचे 10 आणि आम्ही आता पोचलो आहे ओरसला आणि ट्रेन थांबली आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवते. दाखवायला गेली आणि ट्रेन चालूच झाली. असो, शहरातील धावपळीचं जीवन जगताना आपल्याला असा निसर्ग पाहायला मिळतो का, सांगा बरं मला. पळणारी झाडे, नद्या, डोंगर आणि घरं पाहताना किती भारी वाटतं ना. कधी एकदा आपल्या घरी पोचतोय असं आम्हाला होत होतं. आम्हाला सरप्राईज द्यायचं आहे आता बघूया काय काय होणार आहे. रिॲक्शन त्यांची आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत, तुम्ही बघा फक्त. सो स्टे ट्यून. आम्ही सरप्राईज देणार आहोत असं मी सतत म्हणत आहे, पण असं का म्हणत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मी आणि श्रेयस तब्बल 1 वर्षाने गावी जात आहोत.
वर्षी आम्ही भाऊबीज झाली की दुसऱ्या दिवशी आम्ही गावच्या तिकीट्स काढतो आणि त्याप्रमाणे यावर्षी देखील काढल्या. पण काही कारणास्तव आम्हाला तिकीट कॅन्सल करावी लागली आणि आमचा मूड ऑफच झाला. मुलं तर खूप नाराज होती की आम्ही नाही येत आहोत म्हणून. पण पण पुन्हा ठरलं 4 दिवसासाठी तरी आपण गावी जाऊन येऊया. इथून पुढे तुम्हाला माझे गावचे व्लॉग्स पाहायला मिळणार आहे. श्रेयसला सांभाळून आणि त्याला सोबत घेऊन मी जे काही व्हिडिओज बनवले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला ते आवडतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. फायनली आम्ही पोचलोय कुडाळला. दिवाळीची सुट्टी म्हणून गावी आलो खरं, पण पाऊस पुष्कळ पडत होता. गावी येऊन दीदीला आणि निखिलला सरप्राईज देणार याचा आनंद श्लोकला एवढा झाला होता की त्याची बडबड काही थांबतच नव्हती आणि आम्हालाही खूप आनंद झाला होता. आम्हा नवरा बायकोचा आनंद तुम्हाला आमच्या डोळ्यातून दिसलाच असेल. फायनली आम्ही घराजवळ पोहोचलो. मारा जरा 2-4 हॉल. सरप्राईज. चाकोली कोणी सांगितलं? गेला ना आमचं सरप्राईज. चले उतर, पोचलास घरी. चल. गेला ना आमचा सरप्राईज गेला ना. नाही मला माहितीच नव्हतं. नव्हतं माहिती. सकाळी निखिल कुठे आहे? सोनूचा फोटो काढूया आमच्या. तू कशाला असत? तुझा बल्ले बल्ले नंतर कळेल. पुढच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय.